भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक व भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्हा अध्यक्ष गजाननजी घुगे यांच्या सशक्त नेतृत्वाखाली काम करणारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रविकुमार बाबूराव सूर्यवंशी यांना भारतीय जनता पार्टी वसमत शहर चिटणीस या पदाची नियुक्ती करण्यात आली। मान्यवरांच्या उपस्थितीत यांना चिटणीस पद देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे। या भारतीय जनता पार्टीमध्ये मागील 4 ते 5 वर्षापासून अविरत काम करणारे रविकुमार सूर्यवंशी आता याही पुढे विष्णू बोचकरी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचं देखील सांगितलं आहे। मी रविकुमार बाबूराव सूर्यवंशी, मी भारतीय जनता पार्टीमध्ये बरेच वर्षापासून कार्यरत आहे। तरी परवा दिवशी कृष्णा मंगल कार्यालय येथे स्वर्गीय आमचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम आयोजित पूर्ण भारतामध्ये करण्यात आला होता। त्या संदर्भामध्ये सर्व मान्यवर तेथे उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्यावर विष्णू भाऊ बोचकरी आणि सर्व मान्यवरांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली, ती शहर चिटणीस या पदावर मला कार्यरत केले आणि मी त्यांच्या या सर्वांचे आभार व्यक्त करून मी पुढील कार्याला भारतीय जनता पार्टी ही तळागाळापर्यंत कशी पोहोचण्यात येईल याची मी शब्द देतो।